आपण जे हे यूज करतोय आता हे ॲक्रेलिक कलर्स आहेत. फॅब्रिक पेंटिंगचे कलर आणि ॲक्रेलिक कलरमध्ये फरक एवढाच असतो की फॅब्रिक पेंटिंगचे जे कलर असतात पहा त्याच्यावरती फॅब्रिक कलर असं लिहिलेलं असणार इथे, जे काही तुमची किट असेल त्या किटवरती. आणि आपण जे यूज करतोय ते ॲक्रेलिक आहेत. ॲक्रेलिक कलर कसं तुम्ही घरामध्ये म्हणजेच तुम्ही जिथं पण स्टोअर करताय कलर तिथे खूप दिवसासाठी हे स्टोअर करून ठेवू शकता ॲक्रेलिक कलर्स. आणि जे फॅब्रिक असतात पहा इथं फॅब्रिक लिहिलेलं असेल तर ते कलर खूप लवकर असे ड्राय होतात, सॉफ्ट असतात आणि चांगले असतात ते पण. तर त्याच्यासाठी तुम्ही हे फेविक्रिलचे जे ॲक्रेलिक कलर आहेत ते पण यूज करू शकता. आणि जर तुमच्या नियर बाय कुठे तुम्हाला फॅब्रिक कलर्स मिळाले तर ते पण यूज करता येतात, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. कन्फ्युजन व्हायला नको याच्यासाठी एकतर फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर यूज करायचे किंवा मग जे फॅब्रिक कलर असतात ते यूज करायचे. बाकी पोस्टर कलर किंवा अजून वेगवेगळे वॉटर कलर जसे कॅमलचे वगैरे येतात पण ते यूज नाही करायचे जर तुम्ही ब्लाऊजवरती वर्क करताय किंवा पेंट करताय याचं. तर त्यासाठीला कोणते कलर्स यूज करायचे परत एकदा, फेविक्रिलमध्ये ॲक्रेलिक कलर आणि फॅब्रिक कलर्स यूज होतात. आता इथं नोट करून झालं तुमचं कलर कुठले यूज करायचे. आता यामध्ये कोणत्या फॅब्रिकवर तुम्ही पेंट करू शकता, म्हणजे हे जे काही आपण पेंटिंग करतोय ते कुठल्या फॅब्रिकवर चालतं तर हे नोट करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही सिल्क फॅब्रिकवर पेंट करू शकता. सिल्क घ्यायचं, त्यानंतर प्युअर कॉटन, यानंतर शिफॉन, जॉर्जेट, नंतर सेमी कॉटन, सेमी कॉटन नंतर रॉ सिल्क आणि पॉलिस्टर. पॉलिस्टर देखील आहे यामध्ये. पॉलिस्टर नंतर ब्रॉकेट आणि सेमी सिल्क आहे. या फॅब्रिकवरती आपण पेंट करू शकतो, जसं की सिल्क होतं, प्युअर कॉटन, शिफॉन, जॉर्जेट, सेमी कॉटन, रॉ सिल्क, पॉलिस्टर, ब्रॉकेट आणि सेमी सिल्क. हे जे आत्ता आपण पाहिले त्या सगळ्याच फॅब्रिकवरती तुम्ही पेंट करू शकता. मग ते तुमच्या साडीवर असेल, कुर्तीतला असेल तो फॅब्रिक, किंवा आपले जे काही साडी वगैरे असेल कुठलाही हा फॅब्रिक असेल तर त्यावर तुम्हाला पेंट करायला काही अडचण येत नाही. सेमी सिल्कनंतर ऑर्गेन्झा पण नोट करा, ऑर्गेन्झावरती पण आपण करू शकतो. ऑर्गेन्झाच्या साडी वगैरे राहतात त्यावरती पण पेंट करता येतं. फॅब्रिक पेंटिंग तुम्ही वेल्वेट आणि सॅटिनच्या फॅब्रिकवर करू शकत नाही, म्हणजे त्यावरती पेंट केलं जात नाही. फक्त वेल्वेटचा कपडा आणि सॅटिनचा कपडा या दोन्हींवरती पेंट नाही करायचा. ज्या पण कुठल्या तुम्ही ब्लाऊजवरती पेंट करताय तर ते अस्तरसहित करायचं नाही, त्याचा अस्तर बाजूला काढायचा आणि नंतर मग तुम्हाला हे पेंट करायचं आहे. विदाऊट अस्तर पेंट करायचं, अस्तर असल्यावर नाही पेंट करायचं पहा. यानंतर आपण ज्या पण कुठल्या फॅब्रिकवरती पेंट करतोय, सपोज हे जे कलर आहेत आपण कुठल्याही फॅब्रिकवरती पेंट करतोय तर त्या अगोदर तुम्हाला करायचं काय आहे, तो कपडा प्युअर कॉटन असेल किंवा कुठलाही फॅब्रिक असेल, शक्यतो जास्तीत जास्त आपण कॉटनवरती करतो, तर मग तो कॉटनचा कपडा तुम्हाला 1-2 तास पाण्यामध्ये डिप करून ठेवायचा आहे. फ्रेश असं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो भिजवून ठेवायचा. कपडा तुमचा व्यवस्थित भिजला त्याच्यानंतर त्याला पिळून घ्यायचा, म्हणजे कपड्यातलं पूर्ण पाणी साईडला काढायचे आणि मग नंतर तो सुकायला टाकायचा, ड्राय होऊ द्यायचा. ड्राय झाल्यानंतर प्रेस करायचं व्यवस्थित, अशी त्याच्यावरती इस्त्री करायची आणि इस्त्री झाल्याच्या नंतरच तो कपडा तुम्हाला यूजमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावर पेंट करायचं. असं नाही की आपण सपोज हा नवीन फॅब्रिक घेतला आणि त्याच्यावर डायरेक्टली तुम्ही पेंट करणार, असं नाही करायचं. त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं, सुकायला टाकायचं, ड्राय झाल्यानंतर व्यवस्थित त्याला इस्त्री करायची आणि मगच तो कपडा तुम्हाला यूजमध्ये घ्यायचा आहे. मग आता हे जर तुम्ही पेंट करताय, हे तुमच्या कुर्तीवर असेल, साडीवर असेल किंवा नवीन ब्लाऊज पीस असेल, कस्टमरचा आहे आणि नवीनच ब्लाऊज पीस आहे, तरी देखील त्यांना हे सांगायचं अगोदर की या फॅब्रिकला आपण डायरेक्टली पेंट नाही करू शकत, हे अगोदर आम्हाला वॉश करायला लागेल आणि नंतरच पेंट होईल, हे देखील अगोदर सांगायचं. कारण काही ब्राईडचे ब्लाऊज जर असतील नवीन तर मग त्यांना डाऊट येऊ शकतो की हे वॉश वगैरे केलेलं आहे, यासाठी त्यांना अगोदरच सांगायचं. सपोज कुठलाही फॅब्रिक घेत आहे, सिल्क असेल किंवा सेमी कॉटन आहे, त्याच्यामध्ये ब्रॉकेटचं आहे, शिफॉनचं आहे, ऑर्गेन्झाचा कपडा आहे, हे सगळे जे फॅब्रिक आहेत त्यांना डायरेक्टली आपण आयर्न करायचं नाही, म्हणजे इस्त्री डायरेक्ट करायची नाही. आता सपोज हा तुमचा फॅब्रिक आहे जो मेन आहे, म्हणजे हा ऑर्गेन्झाचा कपडा आहे, तर या ऑर्गेन्झाच्या कपड्यावरती दुसरा एक कपडा ठेवायचा कॉटनचा वगैरे आणि नंतर इथून प्रेस करायची, म्हणजे डायरेक्टली प्रेस नाही फिरवायची. हा कपडा आणि डायरेक्ट याच्यावरती करतोय असं करायचं नाही. वरती एक कपडा ठेवायचा आणि मग त्यावरून प्रेस फिरवायची.
आपण जो आरीवर्कचा ब्लाऊज आहे तो वेअर करतो, त्यानंतर आपण डेली नाही ना त्याला वॉश करत हमेशाच. एकदा वेअर केला लगेच वॉश नाही करत. तसंच फॅब्रिक पेंटिंगचं पण आहे. एकदा तुम्ही वेअर वगैरे करताय ब्लाऊज साडी, लगेच वॉश नाही करायचं. 2-3 टाईम कमीत कमी यूज करायचं आणि नंतर वॉश करायचं. आता वॉश करताना पण काय असतं, आता हा जो आपण ब्लाऊजवरती पेंट केलं वगैरे वर्क केलं, ब्लाऊज वॉश करतोय, वॉश करताना फक्त पाण्यामध्ये डिप करायचं. नॉर्मल शॅम्पूचा यूज करायचा, ड्राय क्लीनला पण द्यायचा नाही आणि घरी पण जो आपला डिटर्जंट वगैरे असतं त्यामध्ये पण तो वॉश नाही करायचा ब्लाऊज. पाणी घ्यायचं बकेटमध्ये किंवा तुम्ही टबमध्ये वगैरे घ्या पाणी. त्यामध्ये तुम्हाला फक्त करायचं काय, शॅम्पू ॲड करायचा. कुठलाही शॅम्पू रेग्युलर विदाऊट केमिकल, जास्तीचे केमिकल नको आहे त्यामध्ये. क्लिनिक प्लस वगैरे हे रेग्युलर चालतात पहा. एक शॅम्पू त्याच्यामध्ये पाऊच ॲड करायचा. ॲड केल्यानंतर 5 ते 10 मिनिट, खूप झालं 5 मिनटं त्याला डिप करायचं. 5 मिनटापेक्षा जास्त नाही, कारण आपण त्याला पेंट किंवा वर्क केलेलं आहे याच्यासाठी. 5 मिनटं तुम्ही डिप करून ठेवला. तसाच जो पण काही कपडा तुम्ही सुकायला टाकताय पेंट केलेला, तो डायरेक्टली उन्हामध्ये नाही टाकायचा, बाहेर आतमध्ये टाकायचा जिथे फक्त हवा असेल. जास्तीचं ऊन वगैरे नको आहे त्याला, फक्त हवा लागते आणि हवेमध्ये तो व्यवस्थित असा ड्राय देखील होतो. आता मेन म्हणजे काय असतं, आपण ज्या कपड्यावरती पेंट केलं आहे, सपोज आता मी इथे तुम्हाला दाखवतो आहे, हा माझा फॅब्रिक आहे आणि याच्यावरती जे काही दिसतंय हे मी पेंट केलं. पेंटिंग झाली ही करून माझी. आता ह्या पेंटिंग केलेली आहे, तर याला करायचे काय, लगेच फोल्ड नाही करायचं. 1-2 तास ड्राय झालं, सपोज आपण त्याला 1 आवर 2 आवर ड्राय केलं. ड्राय केल्यानंतर असं फोल्ड नाही करायचं लगेच. हे पहा, फोल्ड करून ठेवायचा नाही. कमीत कमी तुम्ही जो कपड्यावरती पेंट केलं आहे, हे आपण सपोज कपड्यावरती पेंटिंग केली, जे काही तुम्ही डिझाईन केलं त्या डिझाईनला कमीत कमी 24 तास म्हणजे एक पूर्ण दिवस ड्राय होऊ द्यायचे. आणि ड्राय झाल्यानंतर मग तुम्ही याला फोल्ड करू शकता. लगेच असं नाही, आपण आरीवर्क कसं एवढं झालं लगेच फोल्ड वगैरे करून ठेवू शकतो, तसं याच्यामध्ये होत नाही. आणि कुठलाही तुमचा ब्लाऊज असेल, पहा आता तुम्ही ब्लाऊजवरती करताय, तर त्याला अर्जंटमध्ये कुठलीही ऑर्डर घ्यायची नाही. कमीत कमी तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यापाशी 2-3 तासाचा टाईम लागतो. असं नाही की आपण सपोज मला पेंट करून झालं, तुमचं पेंट अर्ध्या तासामध्ये पण होऊ शकतो जर कमी असेल. पण तुम्ही हे डायरेक्टली कस्टमर्सला हँडओव्हर नाही करू शकत, लगेच देऊ नाही शकत. याला कमीत कमी आपल्यापाशी 24 तास ड्राय होऊ द्यायचं. एवढा टाईम नसेल, कमीत कमी 12 तास तर त्याला ड्राय होऊ द्या, तरच ते कस्टमरला द्यायचं. किंवा तुम्ही स्टिच करताय तर नंतरच ते स्टिच करायचं. ज्योत्स्ना तुमच्याकडे असेल पहा, हे मीडियम आहे पहा, जे की असं लिक्विडसारखं आहे. हे लिक्विड जे असतं ते आपले कलर सपोज घट्ट झाला, तुमचा कुठलाही कलर आहे आणि तो कलर खूप जास्त घट्ट झाला आहे, किंवा तुम्हाला हा ब्लाऊजवरती यूज करायचा आहे, यूज करताना काय असतं, कलर अगदी फ्रेश असतात हे, त्याच्यामुळे घट्ट असतात. याची आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी करायचं काय आहे, याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे, हा तुम्हाला पॅलेटमध्ये घ्यायचा आहे. डायरेक्टली बॉटलमध्ये मिक्स नाही करायचं कधीच. पॅलेटमध्ये घेतला, लागेल तेवढा घ्यायचा. आता पॅलेटमध्ये कलर काढला, जेवढा हवा आहे तुम्हाला तेवढा. आता त्याच्यामध्येच 1 ते 2 ड्रॉप, हे जे मीडियम आहे पहा, मीडियम 1 आहे हे. मीडियम 1 हे ॲक्रेलिक कलरसाठी यूज होतं, पाहू शकता. लक्षात घ्या परत एकदा, मीडियम 1 आहे ते ॲक्रेलिक कलरसाठी यूज होतं हे. आणि जर तुम्ही फॅब्रिक कलर यूज करताय, आता हे आपण ॲक्रेलिक घेतले, याच्यामध्ये जर तुम्ही फॅब्रिक कलर यूज करत असाल तर फॅब्रिक कलरसाठी तुमचं मीडियम 2 यूज होतं. हां बरोबर आहे. तसं तुम्ही बोलल्या आत्ता की पाणी कधीही मिक्स नाही करायचं. आता हा कलर घेतला, ॲक्रेलिक असेल किंवा फॅब्रिक कलर असेल, कधीही त्याच्यामध्ये पाणी यूज नाही करायचं. मीडियम 1 यूज करायचं ॲक्रेलिकसाठी आणि मीडियम 2 यूज करायचं फॅब्रिक कलरसाठी. हे स्पेशली असतात पहा, याच्यावरती नोट केलेलं आहे. मीडियम 1 हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि मगच तुम्हाला हे बाय करायचं आहे. बोला. ते एक लिक्विड येते बघा, म्हणजे आता पेंटिंग मध्ये ब्रश यूज ते वगैरे धुवायला यूज करतात ना. आपण जे पेंट करतो त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, त्या ट्रान्सपरन्सीसाठीच हे यूज होतं कलरमध्ये. पाहू शकता, हा जो पेज दिसत आहे पूर्ण, मला तेवढं फक्त असं प्लेन पेंट करून घ्यायचं आहे, म्हणजे ते फील करायचं आहे फक्त.
त्यासाठी मी ब्लॅक कलर किती घेते, ब्लॅक कलर जर मी पाहू शकता तुम्ही साईडला पॅलेटमध्ये घेतला तर इथे मी मिनिमम 3 ते 4 वेळेस ब्रश डिप करेल एवढं घेणार आहे. तर तुम्हाला हे 2 ड्रॉप यूज करायचे. कलरची व्यवस्थित अशी थिकनेस वगैरह चेक करायची. मतलब अब ये जो ब्लैक कलर है, ब्लैक कलर कैसे एकदम, ये देखो आप, मैं आपको खोल कर दिखाती हूँ. अगर हम जो यूज़ करते हैं तो इसकी लाइन क्या होती है ना, ब्रेक होती है बीच बीच में. अगर हम ऐसे ही इसको यूज़ करेंगे तो फिर आपको करना क्या है, पैलेट में लेना है ब्लैक कलर, उसमें 2 ड्रॉप डालने हैं. अगर आपका कलर कम है, कलर आप ज़्यादा यूज़ कर रहे हो ब्लैक, तो उसके हिसाब से आपको एडजस्ट करना पड़ता है. एकदम से ऐसे नहीं कि आप डाल दो, थोड़ा थोड़ा करके डालना पड़ता है, जिससे कि हमारी लाइन जो रहती है और आपका जो कलर है वो बाद में भी अच्छे से दिखेगा आपको. ट्रान्सपरन्सी ही रहती है इसमें, इसके लिए यूज होता है. आपण ज्यावेळेस पण डार्क फॅब्रिकवरती पेंट करतोय, आता सपोज कुठलाही तुमचा कपडा असेल पहा, एकदम डार्क कलर आहे त्या कपड्याचा, तर डायरेक्ट त्याच्यावरती कलर आपले यूज नाही करायचे. तर अगोदर आपल्याला त्याला व्हाईट कलर घ्यायचा. म्हणजे जे काही तुम्ही पेंट केलेलं आहे, सपोज इथे मी ही फ्रेम जी आहे ती पेंट करते, तर अगोदर इथं करायचं काय, पूर्ण बेसला व्हाईट म्हणजे बेस कलर असतो. ब्लाऊजवर करतोय आपण तर अगोदर व्हाईट कलर देऊन घ्यायचा, पूर्ण त्याला ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर मग जे काही आपले कलर्स असतील ते यूज करायचे. कुठल्याही कपड्यावर करताना डार्क कपडा आहे तुमचा, सपोज माझा जो फॅब्रिक आहे तो असा पूर्ण डार्क कलरचा आहे. हा जो ग्रीन कलर दिसतोय खूप जास्त डार्क आहे, मग याच्यावरती अगोदर मी व्हाईट यूज करणार. व्हाईट कलर ड्राय होऊ द्यायचा आणि मग नंतर जे काही तुमचे ऑरेंज, ब्लॅक, ग्रीन असे कलर असतील ते यूज करायचे. आता ज्यावेळेस पण आपण पेंट करतोय, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की सपोज आपण इथं पेंट करतोय, पहा या साईडला पेंट करतोय आणि चुकून माझा इकडे हात लागला, किंवा सपोज इथेच पेंट करते मी याच फ्रेममध्ये, पण इकडे साईडला माझा हात लागला किंवा चुकून दुसरा कलर फिलअप झाला तिथे, तर त्याला हाईड करण्यासाठी पण करायचं आहे काय, अगोदर आता सपोज माझं इथे मिस्टेक झाली, कलर बाजूला लागला, बाजूला कलर लागल्यानंतर त्याला हाईड करायचं आहे. हाईड करण्यासाठी करायचं काय, व्हाईट कलर घ्यायचा, कुठलाही फॅब्रिक असेल पहा, कॉमन आहे. सपोज माझा कलर चुकून इथे वेगळा लागला किंवा मला ग्रीन कलर द्यायचा, आता तिथं रेड लागला, मग त्या रेड कलरला हाईड करण्यासाठी करायचं काय, तो रेड कलर तर ड्राय होऊच द्यायचा जिथं आपण दिलेला असेल, पण तो रेड कलर ड्राय झाल्यानंतर तिथे अगोदर व्हाईट कलर द्यायचा. व्हाईट कलर दिला, त्या व्हाईट कलरला ड्राय होऊ द्यायचा आणि जो नंतर तुमचा मेन कलर असेल तो अप्लाय करायचा. त्याने काय होतं, कलर हाईड होतो. आपण असं डायरेक्टली नाही करू शकत. म्हणजे फुल ड्राय व्हायला लागते ना. बरोबर आहे. सपोज तुमच्या करेक्ट आहे. सपोज आता इथे ग्रीन कलर आहे द्यायचा आणि मी इथं चुकून रेड कलर दिला, तर मग आता हे रेड कलरला आपण डायरेक्ट ग्रीन नाही देऊ शकत. तर रेड कलरवरती अगोदर व्हाईट द्यायचा, व्हाईट ड्राय झाल्यानंतर परत तिथं तुम्ही जो तुमचा मेन ग्रीन कलर आहे तो अप्लाय करू शकता. असं होतात. हां, ड्रायला व्हायला टाईम लागतो ना. आता या थोड्याफार ज्या मिस्टेक आहेत त्या क्लासमध्ये होतातच पहा, असं नाही की आपण परफेक्टलीच होतं, कधी चुकून होऊ शकतं किंवा आपला हात लागू शकतो. असं जर झालं तर मग त्यावेळेला व्हाईट कलर द्यायचा, डायरेक्टली नाही करायचं. की आता आरीवर्कचं कसं आपण बीट्स वगैरे बाजूला काढू शकतो, याच्यामध्ये नाही तसं चालत. यामध्ये आपल्याला कलर हाईड करायला लागतात. काही कलरला अजून थोडंसं लाईट करायला लागतं, काहींमध्ये डार्क करायला लागतं. कलर मिक्सिंग असतं याच्यामध्ये, की कुठला कलर मिक्स करायचा, मग कोणता कलर रेडी होईल. याच्यासाठी पहा वेगवेगळे याच्यामध्ये तुम्हाला नंतर कलर मिक्सिंग देखील आपण पाहणार आहेत पहा. म्हणजेच ऑरेंज कलर कसा तयार करायचा, त्यानंतर लाईट कलर सपोज स्काय ब्ल्यू कलर असेल, त्यानंतर अजून आपण वेगवेगळे पाहतो पहा, त्याच्यामध्ये ब्राऊन कलर, पर्पल कलर, पिंक कलर, त्याच्याबरोबर ग्रे कलर, हे सगळ्या कलर मिक्सिंग वगैरे आपण क्लासमध्ये पाहणार आहोत. मग ते तुम्हाला जसं जसं आपण क्लासमध्ये पाहिल्यानंतर तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतातच, पण साईड बाय साईड एक नोटबुक ठेवा आणि जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते परत एकदा विचारा. जरी मी सांगितलेलं असेल पण तुम्हाला वाटते की हे नोट करायचं आहे, त्यावेळेला परत एकदा विचारा, आपण परत त्याच्या नोट्स बनवू. म्हणजे सपोज आता मी हे बोलले की तुम्हाला कलर तर आपण कॉम्बिनेशन हे फॅब्रिकवरती घेतो, मग फॅब्रिकवरती घेतल्यानंतर पण कन्फ्युजन झालं तुम्हाला, मग त्यावेळेला तिथं स्टॉप करायचं आणि विचारायचं की याच्यामध्ये कुठला कलर घेतला, मग तुम्हाला त्याच्या नोट्स करायच्या आहेत, हे देखील करून ठेवायचं. आणि जर तुम्हाला समजलेलं असेल, सपोज आज आपण कुठले कलर यूज केले, याच्यामध्ये मिक्स कोणते कलर केले, बरोबर आहे, आता हे जे तुम्ही कलर मिक्स केले आहेत त्यांचं नोट करून ठेवायचं लगेच नोटबुकवरती. जसे की आपल्याला सपोज ग्रे कलर आपण तयार करतोय, तर मग आता ग्रे कलर तयार करताना ह्याच्यामध्ये कलर कुठले मिक्स केले आहेत,
जसे की आपण ग्रे कलरसाठी ब्लॅक कलर जो आहे तो कमी प्रमाणात घेतो आणि व्हाईट कलर थोडा जास्त घेतो. मग व्हाईट आणि ब्लॅक कलर पाहता, ब्लॅक आहे आणि व्हाईट कलर घेतला पहा आपण. या दोन्हींचं मिक्स करायचं. दोन्हींचं मिक्स झाल्यानंतर तुमचा ग्रे कलर तयार होतो. असं इथं नोट करून ठेवायचं. ब्लॅक प्लस व्हाईट, ब्लॅक प्लस व्हाईट केलं, पुढे तुम्ही ग्रे करू शकता. आता पुढे क्लासमध्ये तुम्हाला फॅब्रिक लागेल, तर तो फॅब्रिक व्हाईट कलर असेल किंवा कुठलाही कलर, एनिथिंग कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता. शक्यतो व्हाईट मिळाला किंवा लाईट कलरमध्ये, लाईट येल्लो, लाईट पिंक, स्किन टोनमध्ये असा 1 मीटरचा कपडा लागेल, जो तुम्ही अस्तरचा पण यूज करू शकता किंवा जे आरीवर्कसाठी आपण यूज केलेला आहे इथून पाठीमागे तसा कपडा लागेल. आता त्या कपड्याची प्रोसेस काय असणार आहे, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितली. 2 तास पाण्यामध्ये डिप करायचं, पिळून घ्यायचा कपडा, ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर प्रेस करायची. हे तुम्हाला उद्या त्या कपड्याला करून ठेवायचं, म्हणजे उद्या घेऊन ठेवा, तुम्ही नेक्स्ट डेपर्यंत पण करू शकता. असं 1 मीटरचं ड्राय करून वॉश करून प्रेस करून ठेवायचं. बरोबर आहे. त्याला वॉश करायचं, ड्राय होऊ द्यायचं, आयर्न करायची आणि नंतर मग तो आपल्या यूजमध्ये पण येणार आहे. आणि तो फक्त प्रॅक्टिससाठी. स्टँड वगैरे या रिंग लावायचं. रिंग असेल तरी चालेल किंवा स्टँड असेल तर चालेल. सपोज तुम्ही सपोज टेबलपाशी बसत असाल तर फक्त रिंग घ्या, आणि जर खाली बसताय तर मग स्टँड रिंग दोन्ही पण लागेल. होती याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे तुम्ही बिगिनर्स आहेत पहा. बिगिनर्ससाठी आपण नॉर्मल ब्रश यूज करतो. याच्यामध्ये तुमच्या ब्रशवरती साईज वगैरे नसतात पहा. फक्त 2 ब्रश लागतात आपल्याला पेंटिंगसाठी, फॅब्रिक पेंटिंगसाठी. एक म्हणजे फ्लॅट ब्रश पहा. फ्लॅट ब्रश हा नॉर्मली तुम्ही आपण जे क्लासमध्ये दिलेले असतात ते 2, 3 आणि 1 नंबरमध्ये असतात पहा. 1, 2, 3 तिन्हींपैकी एक ब्रश जातो त्याच्यामध्ये. जास्त मोठ्या साईजचे ब्रश यूज नाही करायचे पहा. 1 नंबरचा असू शकतो फ्लॅट ब्रश. फ्लॅट ब्रश आहे, 1 नंबरमध्ये वगैरे आपण यूज करतो. म्हणजे हे एकच यूज होणार का? हां, फ्लॅट ब्रशमध्ये एक यूज होतो. याच्यामध्ये नंबर्स जास्त मोठे नको आहे, जसे की 4, 5, 6 असे नको आहे. आणि जर तुम्ही राऊंड ब्रश घेताय तर राऊंड ते म्हणजेच हे आउटलायनर पहा. आउटलायनर हे 3D मध्ये आहेत. 3D आउटलायनर आहे ग्लिटरमध्ये, जे की आपण तंजोर वगैरे पेंटिंग करतो त्या पेंटिंगसाठी, आणि जे ऑर्गेन्झाचा फॅब्रिकवर वगैरे तुम्ही पेंट करू शकता किंवा कुठल्याही वर्कला आउटलाईनसाठी पण ह्या आउटलायनरचा यूज होतो. करेक्ट आहे विजया? तेच. हां, करेक्ट आहे, तेच आउटलायनर आहे. त्या आउटलायनरमध्ये कलर शेडिंग खूप असतं. 3D आउटलाइनर के 2. एक असेल तरी चालेल, काही अडचण नाही, एवढे लागणार नाही. आणि मेन ओके, एक ग्लिटरमध्ये असेल एक सिम्पलमध्ये असेल प्लेन? एक सिंपल एक प्लेन आहे, एक ग्लिटर आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला स्पार्कलमध्ये पण कलर लागणार आहे पहा. गोल्ड, पर्ल गोल्ड कलर आहे हा, जो आपण ज्वेलरीसाठी यूज करणार आहे पहा. पर्ल गोल्ड कलर का? हां, स्पार्कलमध्ये आहे. आता डेली ज्यावेळेस आपण हे प्रॅक्टिससाठीच घेतोय पहा, कलर्स वगैरे घेत आहोत. आता उद्यासाठी जसं मी बोलले तुम्हाला एक पेपर लागेल आणि बाकीचे ब्रश लागतील. मग त्यावेळेला तुम्हाला करायचं आहे काय, एका बाउलमध्ये फ्रेश असं पाणी घ्यायचं. 1 ते 2 बाउलमध्ये घ्या पाणी. ग्लासमध्ये वगैरे पण घेऊ शकता तुम्ही. 2 याच्यामध्ये वेगवेगळं घ्यायचं. नॉर्मलच पाणी असणार, पण आपल्याला ब्रश क्लीन करण्यासाठी लागतं आहे ते पाणी. आणि एक फॅब्रिक लागेल. नेहमीचा एक नॅपकिन ठेवायचा साईडला. एक असा बॉक्सच ठेवायचा. त्या बॉक्समध्ये तुमचे पूर्ण कलर, त्यानंतर पॅलेट, जे काही आपलं मीडियम असेल, आउटलाइनर आहे, ब्रश, पॅलेट, हे सगळं काही तुम्हाला त्या एका बॉक्समध्ये ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर एक नॅपकिन लागेल पहा. नॅपकिन असेल, कपडा असेल, तुम्ही कुठलाही घेऊ शकता वेस्टेजमध्ये. त्या कपड्याला प्रत्येक वेळेला आपल्याला ब्रशला क्लीन करायचं असतं. आणि पाणी याच्यासाठी की ब्रश वॉश करण्यासाठी थोडंसं पाणी जास्त ठेवायचं. हे तुम्हाला डेली घेऊन ठेवायचं आहे क्लास चालू व्हायच्या टायमिंगच्या अगोदर. हे सगळं जर तुम्ही जवळ ठेवलं तर नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. आणि डेली, कारण आपलं वर्कच हे पूर्ण पेंटचं आणि ब्रशचं आहे त्याच्यासाठी. बाकी कोणाला काही प्रॉब्लेम
आता उद्या बरोबर रेग्युलर टायमिंगवर क्लास होईल, तर वेळेवर जॉईन करा सगळ्यांनी. 7चा क्लासचा टाईम आहे, तर त्याच टायमिंगमध्ये जॉईन करा. आज सगळ्यांना लेट झालेलं आहे आणि लिंक ही बरोबर टायमिंगवर येते. लिंकवरती फक्त क्लिक केलं तुमचा क्लास जॉईन होऊन जातो. आजच्या फर्स्ट क्लासमध्ये आपण फक्त मटेरियलचं नॉलेज आणि त्याच्या काही नोट्स बनवल्या. आता नेक्स्ट डेला जे आहे आपण ब्रशवरचं जे काही वर्क असेल, त्याच्यामध्ये लागणारं मटेरियल, हे सगळं काही पाहणार आहोत.